नमस्कार, मी हेमंत देसाई मॅक्स महाराष्ट्रावरती आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला बोलायचं आहे ते नाथाभाऊ अर्थातच एकनाथ खडसे यांच्यावर. आपल्याला माहिती आहे की नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचं निश्चित केलेलं आहे आणि पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत पत्रकार त्यांना जेव्हा भेटत होते, विचारत होते, तेव्हा ते या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळत होते. कदाचित जो मुहूर्त ठरला असेल तो थोडा पुढे ढकलला गेला असेल, त्याच्या अगोदर काही बोलणं योग्य नाही असं त्यांना वाटलं असेल, त्यामुळे ते काही त्याबद्दल बोलले नाहीत. पण गेले बरेच दिवस लोकांना माहिती होतं की नाथाभाऊ पूर्णपणे अस्वस्थ आहेत, त्यांना मानसिक यातना होत आहेत. हे त्यांच्या देहबोलीवरनं, त्यांच्या चेहऱ्यावरनं, त्यांच्या बोलण्यातनं आज नाही, गेले वर्ष 2 वर्ष जाणवत आहे की त्यांचा जो तणाव जो आहे त्या तणावातनं अर्थात ते आता मुक्त झालेले आहेत, मोकळे झालेले आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातो आहे, भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे आणि माझं भाजपच्या नेत्यांशी कुठलंही भांडण नाही. माझं भांडण आहे ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांशी. देवेंद्र फडणवीस यांनी मला मानसिक त्रास दिला, माझा छळ केला, माझ्या विरुद्ध चौकशा लावल्या, चौकशामधून मला लवकर मोकळं केलं गेलं नाही. चौकशांमधनं मी निर्दोष सिद्ध झाल्यानंतरसुद्धा किंवा कुठलाही पुरावा मिळत नाही हे लक्षात आल्यानंतरसुद्धा माझ्यावरच्या कारवाया थांबल्या नाहीत, माझं पुनर्वसन झालं नाही. त्यांना अर्थातच मंत्रिमंडळातनं बाहेर जायला लागलं होतं, आपल्याला माहिती आहे. आपल्याला आठवत असेल की चौकशामधनं काहीही सिद्ध झालं नाही, तेव्हा पत्रकार विचारत होते की आता नाथाभाऊ मंत्रिमंडळात केव्हा येणार आहे. तेव्हा प्रत्येक वेळी देवेंद्रजी काय उत्तर देत होते की आम्ही विचार करतो आहोत, त्याच्या संबंधी पक्षश्रेष्ठी विचार करता आहेत, लवकरच निर्णय होईल असं ते सांगत होते सतत. पण त्यांचं ठरलेलं होतं की त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नाही आणि त्यांना जे बाजूला टाकलं आहे, त्यांची जी उपेक्षा केली आहे ती अशीच चालत ठेवायची, त्यांना कोपऱ्यात ढकलत पक्षाबाहेर काढायचं हे ठरलेलं होतं. हा प्लॅन ठरलेला होता आणि त्यांना आशीर्वाद होता तो पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद होता. आणि त्यात या सगळ्या याच्यामध्ये नाथाभाऊंनी सुद्धा जाहीरपणे वक्तव्य काही केली, सार्वजनिकरित्या टीका केली. आणि अशा प्रकारची टीका कुठल्याही पक्ष नेतृत्वाला आवडत नाही. आपल्याला आठवत असेल की नारायण राणे यांना जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, म्हणजे जेव्हा अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यायला लागला, आणि त्यावेळीसुद्धा तुम्हाला आठवत असेल की तेव्हा मी काँग्रेसमध्ये असतानासुद्धा नारायण राणे यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. मला जो शब्द दिलेला आहे तो श्रेष्ठींनी पाळला नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर नारायण राणेंना काँग्रेसने समृद्ध अडगळीत टाकलेलं होतं, ते आपल्याला आठवत असेल. आणि त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांच्यावरती पक्षाने त्यांना पूर्णपणे एखाद्या कोपऱ्यात दूर टाकावं तशा प्रकारे टाकून दिलं होतं, त्यांच्याकडे लक्ष दिलं होतं, ते काही बोलत होते. अगदी आपल्याला आठवत असेल की विधिमंडळात त्यांचं जे शेवटचं भाषण झालं तेव्हासुद्धा त्यांनी आपल्यावरचा हा जो काही झालेला अन्याय आहे तो बोलून दाखवला होता. आणि आता जेव्हा नाथाभाऊ बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडताना त्यांनी म्हटलं की मानसिक छळ जसा झाला तसंच माझ्यावरती विनयभंगाचा आरोप ज्यांनी केला त्यांना देवेंद्र फडणवीस यांचाच आशीर्वाद होता. मी त्यांना विचारलं की हा जो आरोप आहे त्याला काही अर्थ आहे का, हा आरोप का ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्या बाई फार कटकट करत होत्या, फार गोंधळ घालत होत्या, त्यामुळे मी ऐकलं त्यांचं असं ते म्हणाले. आणि त्यावेळी ही कारवाई करण्यासाठी फडणवीस यांनीच तो निर्णय घेतला होता असं नाथाभाऊंनी स्पष्टपणे सांगितलं. दुसरं सांगितलं की माझ्या PAवरती पाळत ठेवली होती. म्हणजे जो मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा बहुजन चेहरा, OBCचा मोठा नेता, भाजपमधला खानदेशातला मोठा नेता, अशा नेत्याच्या PAवरती पाळत ठेवण्यात आली हे लक्षात घ्या आपण. आणि हे फडणवीसांच्यामुळेच झालं असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. यानंतर फडणवीस असं म्हणाले की ठीक आहे, मला तुम्ही विलन ठरवताय
नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलं आहे. ठरवू देत, कोणाला तरी व्हिलन ठरवायला लागतं. पण याविषयी मी योग्य वेळी बोलेन असं ते म्हणाले. फडणवीसांनी यासंबंधी बोलण्याचं टाळलं. ते म्हणाले की योग्य वेळी मी याच्यासंबंधी बोलेन, ते अर्धसत्य सांगतायत असं सांगितलं ते. आता आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे की हे जे सगळं चाललं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं काय होणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं हे सगळं काय चाललेलं आहे, काय कशासाठी ते करत आहेत, त्याच्यामुळे पक्षाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, प्रतिस्पर्धी पक्षाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्याचीच चर्चा आपल्याला इथे करायची. या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मला व्हिलन ठरवलं जातं आहे. पण का ठरवलं जाणार नाही असं मी म्हणेन. देवेंद्रजींकडे अनेक गुण आहेत, टॅलेंटेड आहेत, ते वकील आहेत, अतिशय चांगलं आर्ग्युमेंट करतात, त्यांचा युक्तिवाद चांगला असतो, ते खूप काम करतात, खूप फिरतात. आजही ते जसं पूर्वी दुष्काळामध्ये फिरत होते तसं आज ते फिरत आहेत. चांगलं काम आहे, सक्रिय आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने. पक्ष वाढवलेला आहे त्यांनी. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अगदी ग्रामपंचायतीपासून म्हणजे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, अगदी मुंबई महापालिका, सर्वत्र सातत्याने त्यांनी यश मिळवलं 5 वर्षामध्ये. मोदी शहा यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्यामध्ये काहीतरी गुण असल्याशिवाय हे शक्यच नाही. गुण आहेतच त्यांच्याकडे. संधी मिळाल्याचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला, पक्ष वाढवला, हेही खरं आहे. त्यांची स्वतःची इमेज स्वच्छ आहे, हेही खरं आहे. पण हे जर सगळं खरं असलं तर ते राजकारण करत नाहीत का. मी असं म्हणतो की फडणवीसांच्या अंगी नाना कळा आहेत. म्हणजे त्यांना व्हिलन म्हणायचं आहे का काय ते लोकांनी ठरवायचं. कारण आज चित्रपटामध्ये व्हिलनसुद्धा अनेक ठिकाणी हिरो असतो. कधी तो व्हिलन भासतो, प्रत्यक्षात तो हिरो असतो. कधी हिरो भासतो पण प्रत्यक्षात व्हिलन असतो. तेव्हा जे काय असेल ते असेल. पण नाथाभाऊ खडसे गेल्यानंतरच्या प्रतिक्रिया बघा. आम्हाला वेदना झालेल्या आहेत. कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता गेला तर वेदना होतात, पण पक्ष पुढे जातच असतो, अशा प्रकारची प्रतिक्रिया फडणवीसांनी व्यक्त केली. आणि त्याच्या अगोदरच म्हणजे आदल्या दिवशीच, त्याच्या अगोदर काही तास आपण म्हणूया असं, राम शिंदे काय म्हणाले. राम शिंदे जे फडणवीसांचे अगदी जवळचे सहकारी, ते राम शिंदे असं म्हणाले की बाबा नाथाभाऊ जे NCPत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत तर तिथे त्यांना काही चांगलं मिळणार नाही स्थान. त्यांना त्यांचा सन्मान भाजपमध्येच होणार, त्यांना तिथे काहीही मिळणार नाही असं ते म्हणाले. बघा, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते काय म्हणाले. एक्झॅक्टली जे देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलं तेच ते बोलले की आम्हाला अतिशय वाईट वाटतं आहे. कुठलाही कार्यकर्ता गेला तर तो ह्या चांगलं वाटत नाही, हे ज्येष्ठ आहेत, हे सगळं ते बोले. हे सगळं जे आहे ते ब्रीफ कोण करत आहे, हे राम शिंदे असेल किंवा या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीसच ब्रीफ करत होते त्यांना कशा प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायच्या. हे स्पष्ट आहे, आपल्याला दिसतं हे सगळं काय चाललं आहे. जसं मी सांगतो की बिहारच्या निवडणुकींच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, इथे तो विषय तुम्ही म्हणाल की याचा संबंध काय. सुशांत सिंग राजपूत प्रकरण ज्या पद्धतीने फुलवण्यात आलं, केंद्र सरकारच्या तिकडनं सिग्नल मिळाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही सगळी व्यूहरचना केली. बघा प्रवक्ते काय काय बोलत होते त्यावेळी. आणि आता CBIकडे गेल्यानंतर हे प्रकरण सगळे शांत झालेलं आहे, यासंबंधी काही बोलत नाही आहेत. आदित्य ठाकरे यांना सुद्धा याच्यामध्ये कशाप्रकारे त्यांचं नाव गोवलं जात होतं प्रवक्त्यांकडून, आणि पुन्हा सांगितलं होतं आम्ही काय म्हणणार, आम्ही त्यांचं नाव कुठे घेतलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सेलिब्रिटींच्या वर्तुळामध्ये कोण असतं हे तुम्हाला माहिती आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करून एक प्रकारे आदित्य ठाकरे यांच्याकडे शरसंधान केलं होतं. म्हणजे सगळं करायचं, सगळे धंदे करायचे, सगळी कारस्थानं करायची, सगळी कपट करायची. आणि मला काय माहिती, मी त्यातला नाहीच आहे. मी तर आपलं सरळ माझं काम करतो आहे असं दाखवायचं. ही ज्याला म्हणतो ही फडणवीसांच्या म्हणजे ही फडणवीसांमध्ये हे जे गुण आहेत ना, ते गुण हळूहळू लक्षात येते. म्हणजे नाथाभाऊंबाबत त्यांनी जे केलेलं आहे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. काल नाथाभाऊ म्हणाले असं म्हणतात, ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांच्याच प्रेरणेने आम्ही सगळं काम करतो आहे. आणि त्यांना अडगळीत कोपऱ्यात ढकलून द्यायचं, हेच चाललं होतं ना.
नाथाभाऊ असं म्हणाले की जे पक्षामध्ये आलेले आहेत काही नेते जे आलेले आहेत, आता उदाहरणार्थ हे पडळकर, गोपीचंद पडळकर कोण आहेत ते, काय केलं होतं त्यांनी पक्षासाठी काय केलं, अशा लोकांना प्रवीण दरेकर नाव न घेता त्यांनी सांगितलं. प्रवीण दरेकर कुठून आले, मनसेतून आले, त्याच्या आधी शिवसेनेत होते ते. प्रवीण दरेकर एकदम विधान परिषदेमध्ये नेते झाले आणि तुम्ही तुमच्या नेत्यांना बाजूला टाकता, त्यांना काही महत्त्व देत नाही. म्हणून सुधीर मुनगंटीवारांसारखा सुद्धा ज्येष्ठ नेता काय म्हणाले ते काल स्पष्टपणे ते म्हणाले की ओ जाने वाले हो सके तो लौट जाना, अशी त्याने हाक दिली. ओ जाने वाले हो सके तो लौट आना, पुन्हा या तुम्ही. म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ना की या चिमण्यांनो परत फिरा, म्हणजे शिवसेनेमधनं बाहेर पडून जे लोक गेले होते किंवा अगदी मनसेची स्थापना झाली होती ते सगळ्यांनी परत यावर्षी आलता हाक त्यांनी दिली. सुधीर मुनगंटीवारांनी तीच भावना व्यक्त केली. आता बघा तुम्ही, वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ, असं कदाचित देवेंद्र फडणवीसांना म्हणावं असं वाटत असेल. तुम्ही गेलात तर काय तुम्हाला काय महत्त्व मिळाले. म्हणजे राम शिंदे जे बोलले ते असंच आहे ना, गिरीश महाजनांनी काय सांगितलं असंच एक्झॅक्टली जे देवेंद्र फडणवीस म्हणाले ते की ते ज्येष्ठ आहेत, आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला फार वेदना झाल्या वगैरे. आता गिरीश महाजनांना नाथाभाऊ गेल्यानंतर पक्षामधनं वेदना झाल्या का मनातून त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. गेले 5 वर्ष खानदेशामधनं विशेषतः जळगावमधनं पूर्णपणे नाथाभाऊंचं नेतृत्व हद्दपार करायचं, एक प्रकारे त्यांना तडीपारच राजकीयदृष्ट्या करायचं. की गिरीश महाजनांना कोणाचा आशीर्वाद होता, देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद होता. मग गिरीश महाजन काय म्हणाले की बघा एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मी स्वतः फोन केला पण नाथाभाऊ आले नाही, 4 वेळा फोन केला. आले असते तर गैरसमज दूर झाले असते. केवळ त्या कार्यक्रमाला ते आले असते तर गेले 5-6 वर्षातले गैरसमज दूर झाले असते. तुम्ही काय मूर्ख समजताय का लोकांना, काय चालवलं आहे तुम्ही, फडणवीसांनी असतील किंवा गिरीश महाजनांनी असतील, काय चालवलं आहे तुम्ही. तुम्हाला कळत नाही आहे की पक्षामध्ये तुम्ही स्वतःची पूर्णपणे स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला टाकताय तुम्ही आणि पुन्हा आम्ही काही केलं नाही असं सांगून नामानिराळ राहतात. याला काय अर्थ आहे. हे लोक बोलणार नाही याच्याबद्दल, बोलायलाच पाहिजे. मग तुम्ही स्वतःला व्हिलन समजा, नायक समजा, काही समजा, पण भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा अनेकांना तुम्ही कोण आहात ते माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मांजराने किती डोळे मिटून दूध पिलं तर बाकीच्यांना कळतं ना ते काय चालले ते, तेव्हा हे लक्षात घ्या तुम्ही. फडणवीसांचा युक्तिवाद कसा असतो तुम्ही बघा, म्हणजे चलाखीचा युक्तिवाद असतो, लक्षात घ्या तुम्ही. काल त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय आपत्ती निवारणाचा जो निधी असतो ती केंद्र सरकारची यंत्रणा आहे, त्यांच्याकडनं मदत मिळण्यासाठी म्हणून काही नियम आहेत, त्यानुसारच काम करायला लागतं. त्यामुळे केंद्र सरकार काही तातडीने मदत करू शकत नाहीत असं एक प्रकारे त्यांनी सांगितलं. आता जेव्हा प्रचंड संकट असतं तेव्हा नियम बाजूला ठेवले जातात की नाही. फडणवीस स्वतः काय सांगत होते उद्धव ठाकरेंना की केंद्राकडे काय तोंड बेंगाडताय, तुम्ही ताबडतोब मदत जाहीर करा. म्हणजे सगळे नियम असतील ते बाजूला ठेवून तुम्ही मदत जाहीर करा. आणि ही मदत हे करताना नुकसानीचा अंदाज महाराष्ट्र सरकारला सुद्धा घ्यावा लागेल की नाही. त्यांनी मात्र ताबडतोब मदत द्यावी. पण केंद्र सरकारने मात्र एक प्रक्रिया असते, तुम्ही अर्ज पाठवायला लागतो, मग पथक येतं वगैरे वगैरे. म्हणजे केंद्राला एक न्याय ते सांगतायत आणि महाराष्ट्र सरकारला दुसरा न्याय, ही लक्षात त्यांचा युक्तिवाद लक्षात घ्या. म्हणजे ज्याचं खापर ते उद्धव ठाकरेंवरती फोडतात की ताबडतोब मदत देत नाही. ठीक आहे, त्यांनी मदत नसेल दिली, चूक झाली असं समजू आपण. मग केंद्र सरकारने ताबडतोब मदत नाही द्यायची, फक्त महाराष्ट्र सरकारने द्यायची. मग त्यांनी एक आकडेवारी सांगितली की अगोदरच्या सरकारच्या काळामध्ये केवढी मदत मागितली होती, केवढी मदत मिळाली, किती कोटी रक्कम मिळाली आणि मोदी सरकारने कशा प्रकारची जास्त मदत दिली. आता एक लक्षात घ्या, ही आकडेवारीची कंपॅरिझन कशी असते ती फक्त आपल्याला आकडे दिसतात. बघा मोदी सरकारने आणि फडणवीसांनी कशी जास्त मदत केली होती, पण त्यावेळी देशातली परिस्थिती काय होती, आर्थिक परिस्थिती केंद्र सरकारची कशी होती हे लक्षात घ्यायला लागेल ना. हे लक्षात न घेता जेव्हा तुमचा मनमोहन सिंग सरकार होतं समजा कमी मदत दिली असेल, मनमोहन सिंग सरकारने पैसे भरपूर असताना सुद्धा कमी मदत दिली असेल तर चूकच आहे ना. मी त्याचं काहीच समर्थन करणार नाही.
पण ती परिस्थिती बघायला लागेल ना तुम्हाला. ते आकडे त्यावेळी सरकारच्या तिजोरीत किती होते. आता तुम्ही लक्षात घ्या की मनमोहन सिंग सरकार 2008 साली लक्षात घ्या तर जागतिक मंदी होती, भारतामध्ये मंदी होती, हे लक्षात घ्या. तेव्हा त्यावेळी जर मदत कमी केली असेल तर त्याला कारणं होती ना अशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचे भाव अतिशय लक्षणीयरित्या कमी झाल्यामुळे आणि तरीसुद्धा प्राइसेस कमी केल्या नाहीत मोदी सरकारने आणि त्यांच्या खजिन्यामध्ये मोठी रक्कम जमा झाली, त्यामुळे ते जास्त मदत करू शकले. ही गोष्ट लक्षात घ्यायला लागेल ना तुम्ही. केवळ मनमोहन सिंग सरकारने काही मदत केली नाही किंवा विरोधी पक्ष काहीच म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे भाजपच्या विरोधातले पक्ष काहीही मदत करत नाही आणि आम्हीच मदत करतो असं केवळ सांगणं जे आहे, असं एकतर्फी सांगणं हे योग्य नाही. तुम्ही दोन्ही फॅक्टर्स लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी, दोन्ही बाजू मांडा. तुम्ही दोन्ही बाजू मांडत नाही, तुम्ही एकच बाजू मांडता. मी असं उलट गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, जे माझ्यावरती टीका करतात ना त्यांनी हे लक्षात घ्या. मी असं म्हटलं होतं की मोदी सरकारने म्हणजे केंद्रामध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार असताना नितीन गडकरी ज्यांच्याकडे सिंचन खातं होतं त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठे प्रकल्प सिंचनाचे आणले, मोठी मदत आणली जी अनेक वर्षामध्ये तशी झालेली नव्हती. आणि ही चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यासाठी गडकरींना श्रेय द्यायला लागेल आणि ती चांगली गोष्ट आहे. चांगल्याचं चांगलं कौतुक भाजपने केलं, कोणी केलं तर चांगल्याचं मी चांगलं म्हणतोच, ते कौतुक केलंच होतं. तेव्हा मी एका बाजूनी बोलतो असं तुम्ही कृपा करून समजू नका. मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगतो. पण आज मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांची जी चलाखी आहे ते सांगतो. दुसरं काय ते म्हणाले होते की बघा इथे महाराष्ट्रामध्ये जनादेश कोणाला होता की शिवसेना भाजपने निवडणुका लढवल्या, ते मित्रपक्ष त्यांना जनादेश होता. पण शिवसेनेने भाजपला टांग मारली आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर जाऊन त्यांनी सरकार स्थापलं. हा जनादेशाचा अपमान आहे. ठीक आहे, हा अपमान असेल. पण हे लक्षात घ्या बिहारमध्ये काय झालं. बिहारमध्ये नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर होते. त्यांनी लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसबरोबर महागठबंधन केलं, सरकार स्थापन केलं ते. आणि मग त्यांना टांग मारून त्यांनी पुन्हा भाजपकडे आले आणि त्यांचं सरकार स्थापन केलं. हा महाजनादेशाचा अपमान नव्हता, जनादेशाचा अपमान नव्हता तो. मग फडणवीस एकच बाजू काय सांगताय. आज मी का सांगतो हे बिहारचं उदाहरण, कारण फडणवीस हे आज बिहारमध्ये प्रचार करतायत. देवेंद्र भैया आज बिहारमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतायत. म्हणून हे मुद्दामून सांगितलं बिहारचं उदाहरण. गोव्याचं उदाहरण सांगते. गोव्यामध्ये सुद्धा त्यांनी पक्ष फोडून जनादेशाचा पूर्णपणे भाजपने अपमान केला, लांड्या लबाड्या करून सरकार स्थापन केलं अनेक राज्यामध्ये. मग तो जनादेशाचा अपमान नव्हता, लोकांचा अपमान नव्हता. काय सांगताय तुम्ही. लोक काही महामूर्ख आहेत का, लोकांना काही कळत नाही. तुम्ही अशी एकच बाजू सांगताय आणि म्हणून लोकांनी ही दुसरी बाजू लक्षात ठेवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता देवेंद्रजी पत्रकारांजवळ काय म्हणाले ते म्हणाले की मला काय नाथाबोंच्या विषयावर बोलायचं नाही फार. आज अतिवृष्टीचं मोठं संकट आहे महाराष्ट्रावर, तर मी त्याच्यावरतीच बोलणार. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण गेल्या वर्षी सांगली कोल्हापूरमध्ये पूर जेव्हा आला होता तुम्हाला आठवत असेल, तेव्हा यांची महाजनादेश यात्रा चालू होती, ती चालूच राहिली. अन्य पक्षातले लोक नेते फोडण्यामध्ये, त्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्यामध्ये हे मग्न होते. तेव्हा अतिवृष्टीचं संकट नव्हतं आणि तुमचं तेव्हा राजकारण नव्हतं झालं. मग हे कशाला नाटकं करताय तुम्ही की अतिवृष्टीचं संकट आहे, मला याच्या संबंधी काही बोलायचं नाही. मग गेल्या वर्षी अतिवृष्टी सांगली महापूरमध्ये पूर होता. लोक शिव्या घालत होते सरकारला. जिथे गिरीश महाजन सेल्फी काढण्यामध्ये मग्न होते ज्यावेळी ते सगळं तो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि गिरीश महाजनांना लाखोली वाहत होते लोक अक्षरशः. जे गिरीश महाजन हे फडणवीसांचे अत्यंत जवळचे सहकारी, विश्वासू सहकारी. अशा वेळी सांगली कोल्हापूरच्या लोकांनी आपल्यावरती अन्याय झाला, आपली उपेक्षा झाली, आपल्याकडे लक्ष दिलं नाही अशी टीका केली होती. माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतर सरकार जागं झालं, त्यांनी मदत केली. हे कसं काय विसरायचं आपल्याला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की नाथाभाऊंनी देवेंद्र फडणवीसांना खूप पुढे आणण्यासाठी मदत केली. आधी ते कुठे बसायचे. देवेंद्र फडणवीस जेव्हा विधानसभेमध्ये निवडून आले आधी 6व्या-7व्या रांगेत होते. विरोधी पक्षनेते जेव्हा एकनाथ नाथाभाऊ होते तेव्हा त्यांनी सांगितलं की जर माझ्या मागे येऊन बस बाबा आणि
त्यानंतर म्हणजे नाथाभाऊ हे ग्रामीण प्रश्नांवरती, शेतकऱ्यांबद्दल, महसूल खात्याचे संबंधी असलेले प्रश्न असतील, कुपोषणाचे प्रश्न असतील, ग्रामीण गरिबीचे प्रश्न असतील, बँकिंगचे, जिल्हा बँकांचे प्रश्न असतील, ते प्रश्न मांडायचे, पोटतिडकीने मांडायचे. काँग्रेस राष्ट्रवादीवरती आघात करत होते, जोरदार हल्ला चढवत होते तेव्हा. आणि शहरातले प्रश्न जे आहेत, नागरी जीवनाचे प्रश्न आहेत, ते देवेंद्र फडणवीस जास्त कौशल्याने मांडत होते. म्हणून त्यांना पुढे आणलं, त्यांना बोलण्याची संधी दिली त्यांनी. एवढंच नव्हे तर विरोधी पक्षनेते असताना देवेंद्रजी अनेक केसेस, अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे यायचे. त्या सगळ्याची मी माहिती देऊ का, असं त्यांनी एक धमकीवाजा इशाराही दिला नाथाभाऊंनी त्यांना, असं सांगितलं त्यांना. आणि हेही मला आठवतं आहे की बघा की गेल्या वेळी म्हणजे 2014मध्ये जेव्हा शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय जाहीर झाला, तेव्हा तो नाथाभाऊंनी जाहीर केला. आणि नाथाभाऊंनी जाहीर केल्यामुळे त्यांना त्यांच्या नावाची पावती फाडली गेली. आता त्यांनी सांगितले की हा पक्षाचा निर्णय होता, केवळ मी जाहीर केला, कारण नाथाभाऊ हे नेते होते पक्षाचे महाराष्ट्रातले. गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर नाथाभाऊ यांच्याकडेच पक्ष होता ना. पण तेव्हा नरेंद्र मोदी वगैरे क्षितिजावर नव्हतेच ना तेव्हा नाथाभाऊंनी देवेंद्रजींना चांगली संधी दिली. आणि एवढंच नव्हे तर नितीन गडकरींनी स्वतःना संधी दिली, कारण नितीन गडकरी यांना देवेंद्रजींचे वडील जे गंगाधर फडणवीस यांनी पुढे आणलं. आणि त्याची परतफेड नितीन गडकरींनी देवेंद्रजींना महापौर केलं. मग त्यांना आमदारकी मिळाली आणि विधानसभेमध्ये देवेंद्रजींची कामगिरी चांगलीच होती. म्हणजे महापौर म्हणून सुद्धा त्यांची कामगिरी चांगली होती, यात शंका नाही. त्याबद्दल मी काही टीका करत नाही. पण त्यानंतर जर बघितलं आपण, मला आठवते की गेल्या वर्षी 3-1 वर्षापूर्वी देवेंद्रजींना नागभूषण पुरस्कार नितीन गडकरींच्या हस्ते देण्यात आला होता. तेव्हा दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं की नितीन गडकरी हे कसे एक घाव दोन तुकडे अशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, ते स्पष्ट भूमिका कशी घेतात हे देवेंद्रजींनी सांगितलं. त्यावेळी एकमेकांचं कौतुक केलं. पण दोघांचे संबंध हे जेवढे दाखवले जातात तेवढे सलोख्याचे आहेत हे सगळ्यांना माहिती. आणि गडकरींना महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांची इच्छा होती. ते जरी म्हणत असतील की मला आता काही इच्छा नाही, मी सुखात आहे, ते चांगल्या स्थितीत आहे, पण केंद्रामध्ये नितीन गडकरींना कसं बाजूला टाकण्यात आलं, त्यांच्याकडची खाती काही कशी काढून घेण्यात आली. इतकं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमधलं सगळ्यात चांगलं काम ज्या नितीन भाऊंनी केलं केंद्रामध्ये, ज्या कामावरती मोदीजींनी मतं मिळवून 2019मध्ये पुन्हा सत्ता मिळवली, ती कामं, अनेक कामं त्यापैकी असतील, रस्ते असतील, महामार्ग असतील, ब्रिजेस असतील, रेल्वेशी निगडीत सुद्धा काही कामं, बंदरं असतील, विमानतळ असतील, ही सगळी नितीन गडकरींनी केली. पण त्यांनाही कसं बाजूला टाकण्यात आलं हे आपल्याला माहिती आहे. आता या गोष्टी आहेत. आणि नितीन गडकरींचे जवळचे सहकारी सुधीर मुनगंटीवार यांनी कशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे हे बघा तुम्ही. म्हणजे नाथाभाऊ हे वास्तविक गडकरी आणि मुंडे हे 2 गट होते. त्यापैकी गडकरी गटात मुनगंटीवार होते, विनोद तावडे होते. आणि गोपीनाथ मुंडेंच्या गटात जसे नाथाभाऊ होते तसे देवेंद्रजी होते. पण त्यानंतर त्यांनी मात्र ज्या पद्धतीने मार्गक्रमण केले आणि मोदी शहांचा एक प्रकारचं विश्वास संपादन केला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अनभिषिक्त सत्ता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाली, हेही आपल्याला विसरता येणार. जो खानदेश आपण म्हणतो त्या पट्ट्यामध्ये मी गुणवंत सरोदे घ्या, वाय.जी. महाजन घ्या, हे सगळे, किंवा हरिभाऊ जावळे घ्या, हे सगळे लेवा पाटील समाजाचे मोठे नेते. भारतीय जनता पक्ष त्या भागामध्ये वाढला चांगल्या पद्धतीने. त्याच्या अगोदर तिकडचं सगळं नेतृत्व मधुकरराव चौधरींकडे होतं, जे लेवा पाटील समाजाचे. आणि त्याचप्रमाणे त्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण त्या पट्ट्यामधली भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यामध्ये एकनाथ खडसे यांचं काम मोठं आहे. भारतीय जनता पक्षाचा जो चेहरा जो आहे तो बदलण्यामध्ये त्यांचं काम फार मोठी कॉन्ट्रीब्युशन त्यांची आहे. जो ठराविक तुम्ही म्हणतो ना आपण की एक उच्चवर्णीयांचा पक्ष किंवा शेठजी भटजींचा पक्ष, ते सगळे कॅरेक्टर जे बदलण्यामध्ये वसंतराव भागवत जे
मोठे नेते, त्यांनी हा चेहरा बदलण्याचं पद्धतशीर काम केलं हे आपल्याला माहिती. पण तरीसुद्धा त्यानंतरच्या टप्प्यामध्ये सूर्यभान वहाडणे असतील, विनोद गोडगे पाटील असतील, खुशाल बोपचे असतील, अण्णा डांगे असतील, असे अनेक नेते भारतीय जनता पक्षामधनं कधी काही यापैकी काही जण बाहेर पडले, पुन्हा आले, पुन्हा गेले, पुन्हा आले. पण अनेक नेत्यांना, अण्णा डांगेंना तर पूर्णपणे बादच करण्यात आलं. असे अनेक नेते जे आहेत, जे विशेषतः याच्यापैकी मी सांगेन की जे बहुजन समाजाचे म्हणून जे नेते होते, त्यांना अनेकदा चांगली वागणूक मिळाली नाही. इतर समाजातले नेते समजा, तर जसं मी मागाशी उल्लेख करायला, दौलत आहे हे युतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री होते, ते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर पुन्हा काय काय घडामोडी झाल्या, मग यापैकी काही जणांची मुलं मूळ पक्षात आली. आता हा सगळा तपशील देण्याचं कारण नाही, पण जे पक्ष सोडून, म्हणजे विशेषतः बहुजन समाजातले नेते पक्ष सोडून गेले, त्याच्यामुळे आमचं काहीही नुकसान झालं नाही असा एक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतो आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की त्यांच्यात आणि नाथाबोंमध्ये फरक असा आहे, तसं की गोपीनाथ मुंडे काँग्रेसच्या वाटेवरती होते काही वर्षांपूर्वी. गोपीनाथ मुंडे हा मोठा नेता होता. हे गोपीनाथ मुंडे आणि समजा महादेव शिवणकर असतील किंवा अण्णा डांगे यांचं तुलना होऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे हे मोठे लोकप्रिय पॉप्युलर नेता, कनिष्ठ असलेले नेता होते. आणि केवळ ते ओबीसी समाजामध्ये लोकप्रिय असं नाही, सर्व समाजामध्ये ते लोकप्रिय होते. त्या पद्धतीने नाथाभाऊंचं जे नेतृत्व आहे, आता गुर्जर समाज जो आहे त्यामध्ये सुद्धा नाथाभाऊंना मोठा पाठिंबा आहे. लेवा पाटील समाजात नाही, बाकीच्या समाजामध्ये सुद्धा त्यांना बेस आहे त्याचा चांगला. आणि त्यामुळे त्यांच्यासारखा नेता, जेव्हा करिश्मा असलेला नेता, काही अनेक वर्ष केवळ राहिले, 40 वर्ष राहिले नाही, त्याला करिश्मा असायला लागतो. अनेक नेते अनेक पक्षामध्ये असतात बाबा, त्यांचा काहीच प्रभाव नसतो. पण नाथाभाऊंचा तो प्रभाव आता काही वर्षामध्ये तो समजा ओसरला असेल, त्याला तडे गेले असले तरी त्यांची लोकप्रियता शाबूत आहे. आजही बघा त्यांना, म्हणजे त्यांना महत्त्व दिलं जातं. त्यांना असं त्यांचं पूर्णपणे कॉन्ट्रिब्युशन कोणाला बाजूला टाकता येणार नाही. त्यामुळे काय, पक्षात येतात जातात, त्यामुळे काही फरक पडत नाही असं जे भासवलं जात आहे, किंवा जे पक्षामधनं सोडून गेले त्यांनी काय असं भाजपला फरक पडला असं जे भासवण्यात येते ते खरं नाही. एक खरं आहे, एक मुद्दा आपण मान्य करू की भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक एक कार्डर बेस पक्ष आहे, हे पण लक्षात घ्या. संघटनेच्या बळावरती, आणि दुसरं एक लगेच वाक्य येतं, हा काही घराणेशाहीमधला पक्ष नाही असं म्हटलं जातं. म्हणजे एक सारखं काँग्रेसकडे एक बोट दाखवलं जातं. ठीक आहे, काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे, घराणेशाहीयुक्त पक्ष आहे, राष्ट्रवादी घराणेशाहीयुक्त पक्ष आहे असं आपण म्हणू. पण अशी अनेक मराठा घराणी की देवेंद्र फडणवीसांनी, घराणेशाहीयुक्त घराणी की देवेंद्र फडणवीसांनी फोडून आपल्या पक्षामध्ये आणली ना, आणि ढोल वाजवत होते ना. ते काय म्हणत होते त्यावेळी बघा, तुम्हाला आठवत असेल तर, तुमचा पक्षच खाली झाले आणि पूर्ण खाली होणार आहे. चंद्रकांत दादा काय म्हणत होते, पूर्ण खाली होणार आहे तुमचा पक्ष. एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना प्रश्न विचारला कोणीतरी, हे सगळे तुमच्याकडचे बाहेर जात आहेत, त्यामुळे शरद पवार चिडले होते त्यावेळी. आता हीच प्रक्रिया उलटी झाली आहे. आता नाथाभाऊंसारखा एक नेता जर सोडून जात असेल पक्ष, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी हाक दिले, पंकजाताई तुम्ही सुद्धा या आमच्याकडे, असं अर्जुन खोतकर असतील किंवा गुलाबराव पाटील असतील ते म्हणाले. पंकजाताईचं उद्धवजींना भाऊ मानतात, तुम्ही या आमच्याकडे अशी हाक द्या. त्यावरती देवेंद्रजी काय म्हणाले की अर्जुन खोतकरांना कोण विचारते असं ते म्हणाले. आता अर्जुन खोतकरांचा पराभव झाला हे खरं आहे, पण त्यांना कोण विचारते असं लगेच की त्यांनी तुमच्या नेत्याला हाक दिली. आता तुमच्या पक्षातले लोक, चिल्लर लोक भाजपमधले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या बड्या नेत्यांना हाक देत नव्हती, आमच्याकडे तुमचा पक्ष खाली होता, आता कोण विचारते तुम्हाला. देवेंद्रजीचं म्हणत होते की विरोधी पक्षनेतासुद्धा वंचितचा असेल, तुमचा नसेल, अशा प्रकारची वक्तव्य देवेंद्रजींकडनं होत होती. पवार काय मला आव्हान देणार, समोर कुस्तीमध्ये तुल्यबळ पुढारी असायला लागतो असं म्हणत होते. काय झालं प्रत्यक्षामध्ये, 122 मधनं भाजप 105 वर आला ना. त्यामुळे असा उतमात कोणीही करू नये,
हा उत्माद जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला तेव्हा त्यांना जागा दाखवण्यात आली. जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री युतीचं पहिलं सरकार होतं त्यांनी उत्माद केला. मनोहर जोशी असतील, नंतर नारायण राणे, त्यांना लोकांनी जागा दाखवली, त्यांना घरी पाठवलं त्यांना. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी हा उत्माद करू नये. देवेंद्रजींना ही गची बाधा झाली होती. आपल्याला माहिती आहे की पुन्हा येईन असं ते म्हणत होते. सगळे निर्णय मी स्वतः घेतो. संपूर्ण एकाधिकारशाही पक्षामध्ये त्यांची होती, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही अधिकार नाही, ही परिस्थिती होती. हे जे मोदी मॉडेल आहे ना, देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे एक प्रकारे मोदी आहेत. आणि हा जो काही मोदीपणाचा जो गर्व आहे ना, जो मी मोदी आहे, मी इथला नंबर 1 आहे, ते गर्वाचं घर लोकांनी खाली करून दाखवलं. गर्व हरण झालं. आता तरी देवेंद्रजींनी जागं व्हायला पाहिजे.